नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय महिला संघ 28 जून ते 22 जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध 5 T20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहेत. T20 मालिका 28 जून पासून सुरू होणार आहे, तर वन डे मालिका 16 जुलै ते 22 जुलै दरम्यान असणार आहे. या दोनही संघांची धुरा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची रक्कम वाढवली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळला जाईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या संघाला 30 कोटी 79 लाख रुपये मिळतील, तर पराभूत संघाला 18 कोटी 47 लाख रुपये मिळणार आहेत. दोहा येथे डायमंड लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. यामध्ये भारत देशासाठी 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आजपासून त्याच्या डायमंड लीग मोहिमेची सुरुवात करणार आहे. नीरज चोप्राचा सामना अँडरसन पीटर्स, चेक प्रजासत्ताकचा जाकूब वडलेश, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि मॅक्स डेहनिंग, केनियाचा जुलियस एगो आणि जपानचा रॉड्रिक जंकी डीन यांच्याशी होणार आहे. स्पॅनिश लिगामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंजुरी टाईममध्ये केलेल्या गोलच्या जोरावर रिअल माद्रिदनं मेयोर्काचा 2-1 असा पराभव केला आहे. माद्रिदकडून कायलियन एम्बाप्पे आणि जेकोबो रायमन यांनी प्रत्येकी 1 गोल केलाय. या विजयासह रिअल माद्रिद 36 सामन्यांनंतर 78 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर 17 मे पासून IPL 2025चा थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. याआधी 3 मोठ्या संघांनी त्यांच्या जखमी खेळाडूंच्या बदलीची घोषणा केली आहे. पंजाब किंग्सकडून लॉकी फर्ग्युसनला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं असून त्याच्या जागी संघात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनचा समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव पुन्हा एकदा जखमी झाला असून त्याच्या जागी विल्यम ओरोकला संघात सामील केलंय, तर गुजरातनं बटलरच्या जागी कुशल मेंडिसला संघात समाविष्ट केलंय. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्ती या खेळामध्ये 7 पदकांवर मोहर उमटवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. मराठमोळ्या कुस्तीगीरांनी 2 सुवर्ण पदकांसह एकूण 7 पदकांची लयलूट केली. आयुष्या गाडेकर आणि सुजय तनपुरे यांनी सुवर्ण पदक जिंकून आखाडा गाजवलाय. या कुस्ती स्पर्धेत 18 पदकांची लयलूट करत सर्वसाधारण उपविजेतेपदही महाराष्ट्राच्या संघानं पटकावलंय. गतविजेत्या महाराष्ट्रानं अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्रिकचा पराक्रम केलाय. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 ब्रॉन्झ अशी एकूण 158 पदकांची लयलूट करत अव्वल स्थानाचं शिखर सर केलं. बुद्धिबळात भारतीय ग्रँडमास्टर निहाल सरीन यांनी UAEतील अल ऐन येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद पटकावलंय. केरळच्या अव्वल मानांकित खेळाडूनं संयुक्त रात्रीच्या आघाडीच्या खेळाडूंमधील अंतिम फेरीच्या लढतीत इराणच्या बर्दिया दानेश्वरचा पराभव केला. तथापि सरीनला टाय ब्रेकमध्ये कमी गुण मिळाल्यानं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलंय. दोन्ही खेळाडूंनी 9 फेऱ्यांमध्ये 7 गुण मिळवले. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.